इंडिया गठबंधन सरकार निवडून येणार आहे। इंडिया गठबंधनचे लोक जास्तीत जास्त निवडून येतील। 2019 मध्ये ज्या राज्यात सीट्स नव्हत्या त्या ठिकाणी सीट्स येणार आहेत। मुंबई महानगरपालिकेचा नेहमी आढावा बैठक होतात, मात्र मुंबईच्या नाल्यांची साफसफाई नीट होत नाही। दावे करतात की 60-70% नालेसफाई झाली आहे, मात्र 30-40च्या पुढे नालेसफाई कधीच झाली नाही। यावेळी मुंबईची तुंबई झाली नाही पाहिजे, झाली तर त्या संबंधित महानगरपालिकेच्या प्रशासकावर किंवा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तावर कारवाई झाली पाहिजे। हा भाजपचा छुपा अजेंडा आहे। त्यांना संविधान बदलायचं आहे। भाजपचे कितीतरी नेते आहेत ज्यांनी उघडपणे जाहीर सभेत सांगितले आहे की आम्हाला संविधान बदलायचे आहे। सुनील तटकरे हे आता भाजपचे झाले आहेत, त्यामुळे भाजपचे ते बी टीम झाल्यामुळे आता भाजपची भाषा बोलत आहेत। सरकार होणार आहे। इंडिया गठबंधनचे जास्त लोक निवडून येणार आहेत आणि वेगवेगळ्या राज्यात मी फिरून आलो आहे। त्या ठिकाणी पण तो कर्नाटक असू द्या, मध्य प्रदेश असू द्या, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, दिल्ली या सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी मागच्या 2019मध्ये सीट्स नव्हत्या आमच्या, ती सीट्स आता येणार आहेत आणि म्हणून इंडिया गठबंधनची सरकार होणार आहे। जसं की मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतःहून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटले व सध्या आढावा बैठका सुरू आहेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात, तर कसं पाहता याकडे? ही बघा, आढावा बैठक नेहमीची आहे आणि महानगरपालिकेने आढावा बैठका घेतात, पण ते नाळ्याची साफसफाई कधी होत नाही। नाळ्याची साफसफाई हे लोक क्लेम करतात की 60% 70% झाली आहे, पण ते जवळजवळ 20-25%च्या वर कधी झालेली नाही। तर यांनी इमानदारीने करावं आणि त्यामध्ये काही घपले करायचं नाही हे त्यांनी बघावं, असं निर्देश ते मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले पाहिजे। मुंबईची तुंबई झाली नाही पाहिजे याची दखल महानगरपालिकेने घेतली पाहिजे आणि जर आता यावर्षी मुंबईची तुंबई झाली तर त्या महानगरपालिका आयुक्त किंवा पूर्ण प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे किंवा याचा जो भुर्दंड आहे तेही कोणावर टाकायचं ते माननीय मुख्यमंत्र्यांनी बघायचं। हा अतिशय योग्य नाही आणि असं केलं नाही पाहिजे। तरी भारतीय जनता पार्टी आणि RSSचा हा एक छुपा एजेंडा आहे। त्यांना मनुस्मृती या देशात लागू करायची आहे, संविधान त्यांना बदलायचं आहे। त्यांचेही नेते जे सांसद किंवा जे आपले खासदार आहेत त्यांचे एक नाही, ज्योती मिर्दा असू द्या किंवा राजस्थानचे उपमुख्यमंत्री दिया कुमारी असू द्या किंवा अरुण गोविल, गिरिराज सिंग असे अनेक भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत यांनी उघडपणे जाहीर सभेत सांगितलेलं आहे की आम्हाला 400 पार यासाठी पाहिजे की आम्हाला संविधान बदलायचं आहे। म्हणजे यांना मनुस्मृती लागू करायची आहे या देशात। याचा पहिला पडाव जो आहे, जे तुम्ही आता म्हणतात की पाठ्यक्रममध्ये ते काही अंश त्याचे इन्क्लूड करतात, तो इथे दिसून येतोय। सुनील तटकरे जोपर्यंत पवारसाहेबांसोबत होते तेव्हा त्यांचे काय विचार होते आणि आता ते भाजपची बी टीम झाली आहे। भाजपचे विचार आता ते बोलतात, ते कोणी जनता, महाराष्ट्राची जनता मान्य करणार नाही। ही बैठका घेऊ द्या, निवडणूक झालेली आहे। अजित पवारांची एकही सीट येणार नाही महाराष्ट्रात, हा दिसून येईल 4 जूनला आपल्याला।